किरण पाण्याची, ती अर्धी खाडी महाराष्ट्रात येते आणि अर्धी खाडी गोव्यात येते. आणि हा मागचा डोंगर, ही घरं, हा गोवा आहे. हे वाईन शॉप आहे, ह्याच्या खाली वाईन शॉप आहे. हां जय श्रीराम मित्रांनो, मी शिवम पारडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर कशा आज सर्वजण मजेत ना? हो, कालच्या ब्लॉगमध्ये पण मजेत होते, म्हणजे आज पण मजेतच असणार. आता मी आलो आहे आरोंद्याला, ह्याला आपलं किरण पाणीला. आणि हा मागे दिसतोय ना, तो मेन महाराष्ट्र आणि गोव्याला कनेक्ट करणारा पूल आहे. आणि तो अर्धा पूल गोव्यात आहे. म्हणजे आता ही खाडी आहे किरण पाण्याची, ती अर्धी खाडी महाराष्ट्रात येते आणि अर्धी खाडी गोव्यात येते. आणि हा मागचा डोंगर, ही घरं, हा गोवा आहे. त्या दिवशी तुम्हाला मी ह्याच्यात दाखवलं लांबून गोवा, आणि हा इथं गोवा. आता इथं गरवायचं आहे आपल्याला. आणि बघू, आपल्या घरापासून हे काहीतरी 37-38 किलोमीटर आहे. तर बघू इथं काय. मी ऐकलेलं खूप, म्हणजे पप्पा पण मी पण ऐकलेलं खूप, की किरण पाण्याला खूप मासे भेटतात असं तसं. खाडी तर चांगलीच मोठी आहे. तर बघूया काय भेटतंय आपल्याला आता. तर चला पटापट आपण आपला सेट तयार करू आणि गरवायला चालू करूया. आता इथून घरी जायची तयारी. तर काही एक मासा नाही लागला इथे येऊन. 1-1.5 तास झाला. 2 वामी लागल्या, एक होती 6 फुटाची. मोबाईल घेऊन येईपर्यंत ना कट झाल्या, पडली खाली ती, म्हणजे वर नव्हती काढली ती. आता बघू, पुढे एक लोकेशन आहे तिथे, तिकडे जाऊन बघू. थोडं 30-40 किलोमीटर लांब येऊन काय फायदा नाही झाला आपला. इथून पण एक रोड जातो. बाई आहे. आता इथे बघू काय भेटतंय का आपल्याला. रोड बघा किती मस्त आहे. या साईडला पण आलतो आम्ही आतल्या गावात, पण इकडची माणसं बोलतो इथं गरवायला जागा नाही, काय भेटत नाही करून. आपण घरा टाकत होतो तिथे पण भाट आहे वाटतं, पाणी वगैरे पट्टा देतो. तर अजून त्या पुढे ब्रिजच्या त्या साईडला एकदा जाऊन बघू, नाहीतर मग काय आजचा दिवस पण वाया, कालचा वाया, आजचा वाया. तिथे जातो आणि बघू मग काय आहे का. आणि हा घर बघा कसला बांधलाय, जबरदस्त दिसत नाही ह्याच्यात. बघा इथून दिसत फुल एकदम. इथे खाडी, समोर गोवा आणि इथे घर. भाट आहे पूर्ण, कसला बांधलाय बघा ना, जबरदस्त. हां, दुसऱ्या जागेवर एका टाकून बघितलं आणि इथं फिडिंग चालू होती. कोणती होती काय माहिती, पण मासा मस्त होता, मोठा उड्या मारत होता, धापधूप. आता इथं टाकून बघितली घरी आपण. बघू इथं काय भेटतंय का. पुढे जाऊ बघू जरा. नशीब एवढं खराब आहे, 2 दिवस झाले आम्ही फिरतो इकडे तिकडे, पण मासे नाही काय लागत आहेत. 3रा दिवस आहे आजचा बहुतेक. ह्याला गेलो रेड्डीला, आज आरोंदा. आरोंदा किरण पाणी
हां आरोंदा किरण पाण्याला आहे आज. गेल्या टायमाला देवगडला गेलेलो. वेंगुर्ला ते आचरा, देवगड, सर्जेकोट. ह्या टायमाला वेंगुर्ला ते रेड्डी. भरती आता बघायला लागेल, चेक करायला लागेल. बघू इथे खाली खोल आहे आणि मासा तर असलाच पाहिजे इथे, एवढं फिक्स आहे. फक्त करपात अडकली नाही पाहिजे घरी. बघू आता काय भेटतंय का. सावेला हे जाम आहे, गोल गोल. तिकडे कुर्ली फिरते बारकी. खाली बारके बारके मासे दिसतात पण काय ओढाओढ नाही. आणि इथं पण काय नाही. बराच टाइम उभा राहिलो पण नाही काय. आणि स्टिक पण ना आपली तुटली. स्टिकला बेरिंग बॉल गेले स्टिकचे. खाली पण मासे नाहीत, दिसत पण नाहीत मासे. खाली पण मासे नाहीत म्हटलं. फक्त मला बेंचो तो एक हा दिसला टोकी. आणि आता ना ब्रिजच्या या साईडला आलोय, म्हणजे हा ब्रिज आणि या साईडला आपण. आणि मागचा व्ह्यू बघा काय जबरदस्त आहे, एक नंबर आहे व्ह्यू. आणि खायला गाडी उडवली आपण. बघू आता काय भेटतंय का आपल्याला. कारण लय पनवते दिवस आणि खाली लय स्लिपरी आहे, सटकतंय खाली. तर लय भारी. तुम्हाला एक गोव्यातलं मेन, गोव्यात घुसल्या जे मेन माणसाला लागतं त्याचं एक दुकान दाखवतो. इकडून मी तुम्हाला हा ब्रिज गोव्यात घुसले की हे जे दुकान आहे, हे बघा, हे वाला, हे वाईन शॉप आहे. ह्याच्या खाली वाईन शॉप आहे. म्हणजे घुसल्या तुम्हाला डायरेक्ट ज्याला स्टॉक घ्यायचा ते स्टॉक. आणि हे बघा काय व्ह्यू आहे जबरदस्त, मस्त आहे. बघू इथं पण काय घेतच नाही आपल्याला कोण. इथं भेटलं तर भेटेल, नाही भेटलं तर निघू इथून डायरेक्ट. वैताग आलाय कारण 1-2 तास झाले इकडं तिकडं फिरतोय. एक वाम लागलेली 5-6 फुटाची होती आणि एक बारकी वाळमण लागलेली. पण मोबाईल रिक्षात होता आपला. पप्पाला बोललो घेऊन या तोपर्यंत. ती खालून ते घरी म्हणजे पूर्ण गेली नव्हती, ते निघून गेली. तर बघू पटापट काय भेटते का इथे, नाहीतर मग निघू इकडून. व्ह्यू बघा कसा खतरनाक आहे एकदम. जाम भारी वाटतं इथून, पण मासे नाही लागत आहेत. आणि आता वेंगुर्ल्याला गाडी आपली रवाना झाली आहे. एवढ्या लांबून आलो आपण. 100 रुपयाचा आईस चालला आपल्याला, मागे तिकडे जायचं आहे. 100 रुपयाचा आईस घातला, इकडे जायचं. हां घातला. 150 रुपयाचा तरी गॅस गेला असेल आपला. 150-200 रुपयाचा. एवढ्या लांब येऊन मेहनत केली, एकही मासा नाही. तर चला घरी जाऊ. कसं काय नियोजन ते बघू आपण. कंटाळा आलाय जाम.